नमस्ते मैत्रिणींनो. आपण पहिल्या भागात पाहिलं की पती पत्नींच्या संबंधांमध्ये कोणते अडथळे येऊ शकतात, तर त्यामध्ये आपण वजायनिस्मस या प्रॉब्लेमबद्दल माहिती जाणून घेतली. आता आपण जाणून घेणार आहोत माहिती इतर प्रॉब्लेम्समध्ये. तर या चित्रामध्ये तुम्ही पाहाल तर हे जे हायमेन आहे, तर हे हायमेन सच्छिद्र आहे. म्हणजे या हायमेनला पूर्णपणे छिद्र नाही यासारखे, आणि तिथे ते सच्छिद्र हायमेन आहे, त्याला म्हणतात क्रिब्रिफॉर्म हायमेन. आता जर तुम्ही हे चित्र पाहिलं तर इथे हायमेनला मध्ये पडदा आहे, पार्टिशन आहे, आणि त्याच्यामुळे देखील स्त्री पुरुषांना, पती पत्नींना संबंध ठेवण्यासाठी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर आता आपण जाणून घेऊया की या प्रत्येक प्रॉब्लेम्सचं सोल्युशन काय आहे, यांच्यावर उपाय काय करता येतो. तर आता आपण पहिल्यांदाच बोललो की वजायनिस्मस हा जो प्रॉब्लेम आहे तो वेदनेपासून पळवाट पाहण्यासाठी किंवा वेदनेपासून मुक्त होण्यासाठी हा वजायनिस्मसचा प्रॉब्लेम निर्माण होतो, आणि त्यामुळे त्याची मुख्य ट्रीटमेंट म्हणजे काउन्सिलिंग. तर अशा ज्या मुली माझ्याकडे येतात आणि त्यांचा हा प्रॉब्लेम मला कळतो, तेव्हा मी त्यांच्याशी खूप गप्पा मारते, त्यांना पुन्हा पुन्हा भेटायला बोलवते, त्यांच्याबरोबर विनोद करते, त्यांना हसवते, त्यांना रिलॅक्स करते, आणि त्यांच्या मनामध्ये हा जो एक प्रकारचा गंड निर्माण झालेला असतो, ज्याला आपण फोबिया म्हणतो, की मला यामधून खूप दुखणार आहे, तर तो फोबिया नाहीसा करण्यासाठी त्यांच्याबरोबर मी नेहमी बोलत राहते. आणि मग त्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो की मी ही गोष्ट अनुभवू शकते, माझ्यामध्ये कोणतीही कमतरता नाही किंवा कोणतंही ॲबनॉर्मॅलिटी नाही, तर मला फक्त मला दुखेल ही भीती आहे, आणि ती भीती मी स्वतःहूनच दूर करू शकते. हा आत्मविश्वास एकदा त्यांच्या मनात निर्माण झाला की मग त्यांना ट्रीटमेंट करणं फार सोपं आहे. मग त्यांना विविध प्रकारची ल्युब्रिकेटिंग म्हणजे ऑइल म्हणा किंवा ऑइंटमेंट्स म्हणा, अशी आम्ही सजेस्ट करतो. आणि ही काय करतात, तर ही त्या भागामधलं जे घर्षण आहे ते कमी करून एका वंगणाचं म्हणजे ल्युब्रिकेशनचं काम करतात, आणि त्यामुळे त्यांना त्रास कमी होतो. दुसरं म्हणजे अशी काही ऑइंटमेंट्स मिळतात की ती ऑइंटमेंट्स संबंध करायच्या अगोदर साधारणपणे 5 ते 10 मिनटं बोटावर घेऊन, आपण टूथपेस्ट घेतो तशी बोटावर घेऊन योनिमार्गाच्या तोंडावर जर लावलं तर त्या जागेची संवेदना साधारण 5-10 मिनटासाठी नाहीशी होते, आणि मग त्या मुलीने पती पत्नींनी संबंध ठेवायचा प्रयत्न केला तर तिला फारच कमी वेदना होते. आणि जर त्यांनी अशा जोडप्यांना आम्ही रोजच्या रोज साधारणपणे महिनाभर संबंध ठेवायला सांगतो, आणि त्यामुळे ती जागा आपोआपच मोठी होते, आणि एकदा का त्या मुलीला स्त्री पुरुष संबंधातनं मिळणाऱ्या प्लेजर किंवा ऑर्गॅझमचा अनुभव आला की मग ती एक्साईट होते. त्यामुळे तिथे ऑटोमॅटिकली खूप मोठ्या प्रमाणावरती सिक्रिशन्स तयार होतात, आणि मग योनिमार्ग हा ल्युब्रिकेटेड होतो, त्याचा ड्रायनेस जातो, आणि मग पुन्हा त्यांना कधीही या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागत नाही. जर एखाद्या मुलीला हे प्रयत्न करायचे नसतील तर तिच्यासाठी वजायनल डायलेटर्स नावाचे काही प्लास्टिकचे इन्स्ट्रुमेंट्स मिळतात. तर त्या डायलेटर्सना मी आत्ता सांगितलं होतं त्या प्रकारची ॲनेस्थेटिक क्रीम येतं, लोकल ॲनेस्थेटिक क्रीम येतं, तर ते त्या डायलेटर्सना लावून ते डायलेटर्स वाढत्या नंबरने
म्हणजे आधी सगळ्यात बारीक, मग त्याच्यापेक्षा थोडा जाडा, मग त्याच्यापेक्षा थोडा जाडा, अशा साईजचे ते डायलेटर्स हायमेनमधून वजानाच्या आतमध्ये घालून ती जागा मोठी केली जाते. ती स्वतःच त्या मुलीने करायची असते किंवा तिला भीती वाटत असेल तर तिचा पती तिला यामध्ये मदत करू शकतो. आणि मग एकदा का ते हायमेनचं ओपनिंग मोठं झालं की मग ते ॲक्च्युअल नैसर्गिक इंटरकोर्स ट्राय करू शकतो. आता जे आपण अजून डिस्कस केलं की कोणाकोणाला ह्या प्रकारचं पार्टिशन असतं, ज्याला सेप्टेड हायमेन म्हणतात, किंवा या प्रकारे सच्छिद्र हायमेन असतं. तर आता या मुलींना सर्जिकल एक छोटीशी सर्जरी असते आणि त्या सर्जरीमध्ये हे पार्टिशन काढून टाकलं जातं किंवा जे सच्छिद्र हायमेन आहे ते पूर्णपणे काढून टाकून ते ओपनिंग मोठं केलं जातं. कधी कधी तिकडे आपल्या अंगठीसारखी एक रिंग असते, टाईट फायब्रस रिंग असते, तर ती रिंग कापली जाते आणि त्यामुळे ते योनिमार्गाचं तोंड मोठं होतं, त्या हायमेनचं तोंड मोठं होतं. आणि त्यानंतर त्या मुलीला जर ऑइंटमेंट देऊन त्यांना रिलेशन्स ठेवायला सांगितली तर रोजच्या रोज नियमितपणे रिलेशन्स ठेवल्यामुळे ती जागा मोठी होते आणि मग तिला कधीही वेदना सहन करावी लागत नाही. तर मैत्रिणींनो, स्त्रियांच्या कारणांमुळे जे नॉन कन्झ्युमेशन ऑफ मॅरेज होतं, म्हणजेच पती पत्नींमध्ये शारीरिक संबंध होत नाही, शारीरिक संबंधांचे अडथळे काय आहेत आणि त्यांची उपाययोजना काय करतो आम्ही स्त्रीरोगतज्ञ, त्याची माहिती या भागामध्ये पूर्ण झालेली आहे. तर तुम्ही तुमच्या नवीन लग्न झालेल्या किंवा नवीन ज्यांचं लग्न होणार आहे अशा मैत्रिणींना, जोडप्यांना ही माहिती शेअर करा, म्हणजेच त्यांच्या भावी काळामध्ये त्यांना कोणत्याही समस्येला सामोरं जावं लागणार नाही. तर पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन आणि इंटरेस्टिंग टॉपिक्सवर चर्चा करण्यासाठी. माझ्या चॅनेलला तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुन्हा. तोपर्यंत आनंदी रहा आणि स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. धन्यवाद.